तो हेलो दोस्तों, आ गए फिर से अपन एक नए वीडियो के साथ। आज का जो वीडियो है ना, तो व्लॉग जो है ना, तो आपण चाललेलो आहे सातारला आणि गाडी सर्व्हिसिंगला घेऊन चाललेलो आहे। तर आता आपण आलेलो आहे CNG पेट्रोल पंपावर CNG भरायला। तर CNG जसं आपल्याला भरेल तसंच आपण निघतो इथनं सातारला। आणि माझं पहिले व्हिडिओ जे BGMIचे व्हिडिओ टाकतो ना, त्याला तुम्ही काय सुद्धा सपोर्ट करून झाला आहे भावानो। तर व्हिडिओ बघा जरा गेमिंगचे। माझ्या चॅनलचा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देतो, ठीक आहे। तर मित्रांनो, आपण आता सध्या CNG भरलेला आहे। वर्कशॉपवर, परंतु आपल्याला वेळ जास्त लागणार आहे। आपण मेन ऑफिसवरनं जाऊन आलेला आहे। किती वेळ लागणार आहे अजून आपल्याला काही माहीत नाही। थोड्या वेळातच आपल्याला तुम्हाला सांगतो। भावांनो, आपल्याला खूप वेळ होणार आहे। कमीत कमी 3-4 तास तर लागणार आहे। गर्दी तुम्ही बघू शकता। कमीत कमी 60-70 गाड्या आहेत आणि आपल्या गाडीचा नंबर काहीतरी 54 आहे, ठीक आहे। तर आपली गाडी 54 नंबरला सर्व्हिसिंगला जाणार आहे। म्हणजे कमीत कमी 3-4 तास तर सहज। आता बरोबर 11:50 झालेले आहेत। 11:50 झालेले आहेत आता सध्याला। तरी जास्तीत जास्त माझ्या हिशोबाने तर 4 वाजणार तर आहेत आपल्याला, ठीक आहे। तोपर्यंत इतक्या वेळात आपण काय करू शकत नाही। आता सध्या 24 म्हणजे 24% माझा मोबाईल चार्जिंग आहे। 24% म्हणजे काहीच नाही आहे। आता सध्या आपण काय करणार आहे, व्हिडिओ एडिटिंग करत बसणार आहे। आपण एक माझ्या मित्रासंग व्हिडिओ मतलब काय घेते म्हणजे रूम खेळलेलो आहे मी BGMIची। तर ते व्हिडिओ एडिट करतो आणि ते तुम्हाला आजच्या दिवसात अपलोड करून टाकतो, ठीक आहे। तर ते व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने बघा। त्याही व्हिडिओचा तुम्हाला लिंक याच डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ठीक आहे। तर थोड्या वेळाने म्हणजे आपण आता 3-4 तासानंतरच आपली भेट होईल, आपण गाडी सर्व्हिसिंगला नेल्यानंतर, ठीक आहे। तर भेटू आपण। मोबाईलचं पूर्ण चार्जिंग संपत आल्यामुळे मी थोडं इकडे तिकडे विचारल्यानंतर मला कळालं की इथे कस्टमर रूम आहे आणि कस्टमर रूममध्ये चार्जिंग वगैरे लावू शकतो आपण। त्यामुळे मी इथं आलेलो आहे। सकाळी काही जेवण आलेलं नव्हतं, त्यामुळे मी मोबाईल फुल चार्जिंग केल्यानंतर हॉटेल उडकलं आणि त्यानंतर थोडं खाण्याजोगं आहे का बघितलं, पण काही असं वाटलं नाही खाण्याजोगं आहे, म्हणून एक लस्सी घेतली। ती घेतल्यानंतर आपलं तेवढं करूनच आपलं जाऊन ऑफिसमध्ये बसलो। गाडीची पूर्णपणे इथे सर्व्हिसिंग झालेली आहे फक्त, आणि व्हील अलाइनमेंट करायचं चालू आहे। व्हील अलाइनमेंट झालं की तिथल्यानंतर आपण इथून जाणार आहे, ते आहे। फक्त गाडीची पुढची चाकं मागच्या साईडला टाकलेली आहेत, कारण मागच्या चाकाची खूप जास्त झीज झालेली होती। फायनली भावांनो, आपल्या गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे, म्हणजे ऑइल वगैरे झालेले आहे। आता गाडी धुवून बाकी, गाडी धुतल्यानंतर आपण इथे निघणार आहे तेल वगैरे। भावांनो, गाडी लावलेली आहे धुवायला अजून नंतर। आता आपलं काम झालेलं आहे, तेल वगैरे करायचं आहे। आपलं काम झालेलं आहे, सर्व्हिसिंग वगैरे झालेलं आहे। टायमिंग फक्त 6:45 झालेला आहे, त्याच्यामुळे आपण लवकर न काय व्हिडिओ बनवता निघणार आहे ती, ठीक आहे। तर आपण जेवायला कुठं थांबणार आहे त्या जागेला। बरं, हॅलो दोस्तो, आता आलेलो आहे आपण कोरेगावमध्ये। गाडीचं थोडं काम करायचं होतं, ह्याला भवरे जे आहेत ना बसवून घ्यायचे होते, ते आता बसवायचे आहेत। कोरेगावमध्ये आलेलो आहे, ठीक आहे। आपण पुणे फाट्यावर स्वराज हॉटेलमध्ये थांबलेलो आहे पनीर मसाला खाण्यासाठी। तर इथून खाऊन झाल्यानंतर